अकलूज येथील विजयवाडीमध्ये मे 2026 मध्ये झालेल्या सशस्त्र दरोड्याचा पोलिसांनी यशस्वी छडा लावला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली। या कारवाईत सुमारे 12.47 लाख रुपये किमतीचे 84.76 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आले। 17 मे रोजी मध्यरात्री 4 शस्त्रधारी दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून त्यांना धमकावून सोन्याचे दागिने आणि रोकड लुटली होती। तपासात स्थानिक गुन्हेगाराच्या मदतीने रेकी करून हा गुन्हा नियोजनबद्धरित्या केल्याचे उघड झाले। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल टॉवर डेटा आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मार्ग काढला। एका मुख्य आरोपीला कळंब येथील हॉटेलमध्ये वेशांतर करून सापळा रचत अटक करण्यात आली। तसेच लुटलेले सोने वितळवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचेही तपासात समोर आले। या प्रकरणात आणखी 4 सराईत गुन्हेगारांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या अटकेसाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत। नमस्कार। 17 मे 2026 रोजी अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील विठ्ठलवाडी या गावी 2 वृद्ध व्यक्ती घरी असताना रात्रीच्या सुमारास एक जबरी चोरीचा प्रकार झाला होता। त्याप्रमाणे अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी फिर्यादी प्रतापसिंह शंकरराव कदम यांनी फिर्याद दिली होती आणि सुरुवातीला आपण जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता। त्यामध्ये वृद्ध घरी असताना त्यांना जबरदस्तीने मारहाण करून चोरी करण्यात आली होती। सदर गुन्ह्याचा हा वृद्ध व्यक्तींच्या संदर्भात असल्यामुळे सोलापूर ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांनी या गुन्ह्याच्या तात्काळ उघडकीस येण्याबाबत काही सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी अकलूज विभागाचे डीवायएसपी श्री संतोष फाळके सर यांनी आणि आम्ही स्वतः व्हिजिट दिली होती। त्याप्रमाणे सदर गुन्ह्याचा जो तपास जो आहे गुन्हे प्रकटीकरण शाखा अकलूज पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करीत होते। सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी विशाल कदम साहेब हे होते। या गुन्ह्याच्या तपासामध्ये काही तांत्रिक विश्लेषण आणि तपास पथकाने केलेल्या तपासामध्ये सदर गुन्हा हा दरोड्यासारखा असल्याने सदर गुन्ह्यात 7 आरोपी निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यास BNS कलम 310(2) एक वाढीव कलम लावण्यात आले होते आणि सदर गुन्ह्याची गंभीरता अधिक वाढल्यामुळे या गुन्ह्याचा तांत्रिक तपास चालू होता। अकलूज पोलीस ठाण्याकडे गुन्हे प्रकटीकरण शाखेला तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्यातील 7 आरोपींची नावे निष्पन्न झाली होती आणि यातील जे आरोपी जे आहेत या आरोपींचा अकलूज पोलिसांनी धाराशिव जिल्हा कळंब या ठिकाणी पाठपुरावा केला असता त्या ठिकाणी आरोपी असल्याची खात्रीला एक बातमी मिळाल्याने वेशांतर करून सदर आरोपींना ताब्यात घेतले होते।